नात्यानं भेटायला जाणं गैर नाही, भेटायला जायलाच पाहिजे। माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे। आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांना रात्री ॲडमिट केलं होतं। हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठं भेटायला गेलो नाही, खाजगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडं तिकडं कुठं नाही, त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच मी निघालो। ही कल्पना नव्हती तुम्हाला? नाही, कुठं दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही, दोन गोष्टी एकत्र करताय। 15-20 दिवसापूर्वीची ती घटना आहे। बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं, मी तिथे गेलतो। नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत। आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का? ते म्हणले काही मिटेल का? मी म्हणलं मिटणार नाही, संपलं विषय। तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात, पण अशी भेट घालून घेऊन भाजप कुठेतरी धनंजय मुंडेंना नाही असं नाही। एक मिनिट आहे का, योगायोगाने ते कदाचित आले असावे, त्यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे, काही कामानिमित्त आले असतील। पण समोर बोलल्याच्या नंतर, बसा मानल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलवलेलं होतं, त्याच्यामुळं मी नंतर जेवलो। धनंजय मुंडे साहेब निघून गेले आणि मी पण निघून गेलो। कल्पना नव्हती ते तिथं असतील? बिलकुल कल्पना नव्हती, मला बिलकुल कल्पना नव्हती। आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा, आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे 2 कामं केले। याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या, 173 कोटीचं त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय। आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो, कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यासच झालेला नाही। त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथं, तर मी माझा जो सहकारी तो पाठवला। आणि रफिक नाईकवाडे, मी अजून त्यांना पाहिलेलं नाही, पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत, त्यांनी सांगितलं, ते दिल्लीत होते, फोन करून रफिक नाईकवाडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा। तर 4,500 ते 5,000 पानाचं डॉक्युमेंट मी घेऊन आलोय। 2 दिवसात अभ्यास करतो आणि 2 दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो। आणि तेही कोणाच्या विरोधात मांडणार आहे? तर ते धनंजय मुंडेंच्याच विरोधात मांडणार आहे। आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते बी मांडणार आहे। असं की सामान्य माणूस, तुम्ही जे लढा लढत होता तुमच्यासोबत उभा राहिला, खंबीरपणे उभा राहिला, मात्र एकीकडे तुम्ही रस्त्यावरती लढाई करत असताना 2 वेळा भेटी घेता। 2 वेळा मी एक मिनिट आहे का, मी 2 वेळा भेटलेलो नाही। तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं, मी तिथं गेलो, ते अचानक तिथं आलते, त्यांचं काहीतरी काम असेल। आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले, बसलो। ह्याच्यात काही मिटणार आहे का? मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही। आता याच्या पलीकडे काय सांगायचं?